आपण सगळ्यांनी वाचलं असेल मागच्या पुस्तकामध्ये की सीपीडी अंतर्गत कंटिन्युअस प्रोफेशनल डेव्हलपमेंट प्रत्येक शिक्षकाचं प्रत्येक वर्षी 50 तासाचं प्रशिक्षण होणार आहे. म्हणजे मागच्या वर्षी झालं, या वर्षी झालं, आणि आता आपण स्वतःला हॅबिच्युअल तसं करून ठेवायचं की प्रत्येक वर्षी प्रशिक्षण होणार आहे. बरोबर, हा काळाची गरज आहे. येणाऱ्या काळाबरोबर आपण स्वतःला त्या ठिकाणी समायोजित करत असतो आणि म्हणून शिक्षकाचा सातत्यपूर्ण व्यावसायिक विकास या उद्दिष्टाच्या अंतर्गत आपल्यासाठी हे प्रशिक्षण आयोजित केलेलं आहे. काय सांगू शकतो आपण चित्राकडे बघून? काही पक्ष आहेत, प्राणी आहेत आणि सांगितलंय सर्वांसाठी एकच परीक्षा आहे की फळा 1 नंबरचा शब्द सगळ्यात महत्वाचा आवड. या प्रत्येकाने काय केलं पाहिजे? आपल्या आवडीचं क्षेत्र पाहणार आहे किंवा ती क्षमता त्या विद्यार्थ्यामध्ये किती प्रमाणात विकसित झाली हे पाहणार आहे. त्यासाठी मी काही निकष ठरवणार आहे. जसं आपण जर विद्यार्थ्यांची स्पर्धा घेतली एखादी वक्तृत्व स्पर्धा, असं करतो का 10 पैकी 6 मार्क दिले, खूप छान वाटलं, मला 10 पैकी 6 देतो. आपण काय करतो? तो मुलगा निकष ठरवतो, ताकदीनुसार तो अंक बसवण्याचा प्रयत्न करतो, पण अंक काही बसत नाही. थोड्याच वेळात त्याच्या नजरेसमोर एक अतिशय उच्चभ्रू घरातला एक मुलगा जातो, ज्याने नवे कोरेकर करत कपडे घातलेले, पायामध्ये काळा रंगाचा छान असा नवा शूज घातलेला आहे, आणि तो विद्यार्थ्याच्या डोळ्यासमोरून जातो आपल्या पालकांसोबत. विचार करा, ज्या मुलाला पायामध्ये चप्पल आहे ती पण तुटलेली आहे, आणि त्या मुलाने ते दृश्य बघितलं तर त्याला थोडं अप्रूप वाटतं. 5 मिनिटांनंतर तो श्रीमंत घरातला मुलगा ट्रेन मध्ये बसतो, रेल्वे सुरू होते. दुर्दैवाने गर्दी जास्त असल्यामुळं त्या मुलाच्या पायामधला नवीन शूज त्या प्लॅटफॉर्मवर पडतो. गाडीला सिग्नल भेटतो, गाडी सुरू होते. हे दृश्य समोर बसलेला तो गरीब घरातला मुलगा बघतो. आता बघा, मला हे सांगायचंय की व्यावहारिक जगात त्याला वापर करता लागत ज्ञानाचं हे गरज आहे. हा मुलगा भले कमी शिकेला, पण याने काय केलं? क्षणाचा विलंब न लावता प्लॅटफॉर्मवर पडलेला तो जो नवा कोरा करकट शूज आहे तो हातात घेतला. 2 मिनिटं त्या शूज कडे बघितलं आणि त्याला वाटलं, अरे किती नवा शूज, देवाने मला दिला असेल बघ, माझी चप्पल तुटली, मला काय भेटलंय? नवा शूज. पण दुसऱ्याच सेकंदाला त्याच्या अंतर्मनाने त्याला सांगितलं, अरे वेड्या, हा शूज तुझा नाहीये. लगेच त्या चेहऱ्याच्या मुलाच्या चेहऱ्यात व्हावा असे मी तो नकारात्मक मान हलवतो आणि तो शूज त्या ट्रेनच्या दिशेने भिरकावतो. आता ट्रेनचा वेग जास्त असल्यामुळं आणि मुलाची शक्ती कमी पडत असल्यामुळं काय होतं? दुर्दैवाने तो शूज परत प्लॅटफॉर्मवर पडतो. आता ज्याने बूट फेकला तो मुलगा निराश होता, अरे यार, ज्याची वस्तू ती मला देता नाही आली. पण ती अतिशय उपयुक्त आहे. दुसरा फायदा आहे तो म्हणजे सुस्पष्ट अपेक्षा. ज्यामध्ये एखाद्या विद्यार्थ्याकडून मला काय अपेक्षित आहे हे जर मी स्पष्टपणे मांडलं स्पष्टपणे तर काय होतं? एखाद्या कौशल्याच्या संपादनात तो विद्यार्थी नेमका कुठे मागे आहे हे माझ्या लक्षात येतं.